Hi, good morning friends. Today I will be talk about the past tense. What is the past? What is the past and what is the difference in was and had? So many times you are getting confused where you can use was and where you can use the had. खूप वेळा आपला प्रश्न पडतोय की कुठं was वापरायचा, कुठं had वापरायचा. So I give the example. माझ्याजवळ खुर्ची आहे. माझ्याजवळ खुर्ची आहे. त्याच्यामध्ये वाक्याचं सेंटेन्स लास्टला काय होतं? सॉरी, माझ्याजवळ खुर्ची होती. माझ्याजवळ खुर्ची होती. मी खुर्चीवर बसलेलो होतो. व्हॉट इज द डिफरन्स? माझ्याजवळ खुर्ची होती. आय हॅड अ चेअर. मी खुर्चीवर बसलेलो होतो. आय वॉज सिटिंग ऑन चेअर. मी माझ्या भावाजवळ आहे. मी माझ्या भावाजवळ आहे. भाव माझ्या जवळ आहे. दोघांमध्ये आहे, सॉरी, दोघांमध्ये होतो येते. मी भावाजवळ होतो. मी भावाजवळ होतो. भाव माझ्या जवळ होता. मी भावाजवळ होतो. आय वॉज विथ माय ब्रदर. भाव माझ्या जवळ होता. ब्रदर वॉज विथ मी. तो माझा भाऊ होता. तो माझा भाऊ होता. ही आता तिथे पण होतं येते. सो व्हॉट यू कॅन यूज? तिथे माझा भाऊ होता. देर हॅड माय ब्रदर. सो व्हॉट इज द डिफरंट वॉज अँड हॅड? एखादी गोष्ट तुमच्या हक्काची आहे, त्याच्यावर तुमचा हक्क आहे किंवा कर्त्याचा हक्क आहे. फॉर एक्झाम्पल, कर्ता म्हणजे कोण? कर्ता म्हणजे ही, शी, इट, दे, यू, वे, एनी नेम. ज्याच्यावर हक्क आहे तेव्हा हॅड वापरायचं. आय हॅड कार. माझ्याजवळ कार होती. आय हॅड अ लॅपटॉप. माझ्याजवळ लॅपटॉप होता. आय हॅड मोबाईल. माझ्याजवळ मोबाईल होता. आय हॅड अ बायसिकल. माझ्याकडे बायसिकल होती. आय हॅड अ शूज. माझ्याजवळ शूज होते. आय हॅड अ आयफोन. माझ्याजवळ आयफोन होता. दिस इज टॉक अबाउट द पर्सनल थिंग्स, म्हणजे तुमच्या हक्काच्या आहेत. ओके. आता तुम्ही मुंबईला होते. आय वॉज इन मुंबई. मी मुंबईला होतो. आय वॉज इन ठाणा. मी ठाण्याला होतो. आय वॉज इन गार्डन. मी गार्डन मध्ये होतो. आय वॉज इन ट्रेन. मी ट्रेन मध्ये होतो. आय वॉज इन कार. मी कार मध्ये होतो. आय वॉज इन बस. मी बस मध्ये होतो. आता दोघांमध्ये फरक काय होतो? दोघांमध्ये होतो येते. पण वॉज कुठं वापरायचं? जेव्हा तुम्ही एक्झॅक्ट एखाद्या प्लेसवर होता. सो देर यू कॅन यूज वॉज. मी मुंबईला होतो. आय वॉज इन मुंबई. मी दिल्लीला होतो. आय वॉज इन दिल्ली. मी बिल्डिंग मध्ये होतो. आय वॉज इन बिल्डिंग. मी गावाला होतो. आय वॉज इन विलेज. अंडरस्टँड? दॅट इज कॉल्ड वॉज. अँड नाव टॉक अबाउट द हॅड. हॅड कुठं वापरायचं? ज्याच्यावर तुमचा हक्क आहे, की तुमच्या हक्काची एखादी वस्तू आहे. ती माझी कार आहे. आय हॅड कार. सॉरी, मग कार होती. ती माझी कार. आय हॅड अ कार. माझ्याजवळ पेन होता. आय हॅड अ पेन. माझ्याजवळ बुक होता. आय हॅड अ बुक. माझ्याजवळ चांगले, दॅट इज कॉल्ड गुड कलेक्शन द शूज. माझ्याजवळ चांगले शूज आहे. आय हॅव गुड कलेक्शन शूज. अंडरस्टँड? सो बोथ आर डिफरंट. वॉज अँड हॅड बोथ आर डिफरंट वर्ड, बट व्हॉट इज मिनिंग ऑफ? यू हॅव टू ट्राय टू अंडरस्टँड बोथ डिफरन्स. एखादे तुमचा हक्क असणे, दॅट इज देअर यू कॅन यूज हॅड. अँड प्रेझेंट यू हॅव टू यूज हॅव. हॅव. माझ्याजवळ कार आहे. आय हॅव कार. मी मुंबईला आहे. आय हॅव इन मुंबई. माझ्याजवळ बस आहे. आय हॅव बस. मी बसमध्ये होतो. मी बसमध्ये आहे. आय एम इन बस. सो दॅट इज बोथ आर डिफरन्स.